नमस्कार, मी पंडित गायकवाड आणि आपण पाहत आहात जय महाराष्ट्र, आपलं केबल नेटवर्कवरील आमचं हे लोकल न्यूज चॅनल ॲक्ट 20। आता पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी। ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील शाळेत झालेल्या बालिकेवरील लैंगिक अत्याचारांच्या विरोधात दररोज विविध संघटना आंदोलन करीत आहेत। सरकारचे लोक कितीही या प्रकरणावर आंदोलन करणाऱ्या विरोधी पक्षांना असंवेदनशील ठरवत असले तरी या घटनेची धग किती खोलवर आहे याची सरकारने दखल घेतलीच पाहिजे। आज सकाळी महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीनं महिला आणि मुलींच्या सहभागात चिमुकल्यांवरील अत्याचाराचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आलं। सगळे का आज आम्ही सगळे बँकर्स मधल्या ज्या लेडीज आहेत बँकिंग क्षेत्रातील त्या महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने येथे जमलेलो आहोत। जी बदलापूर आणि कलकत्ता येथे जी घटना घडलेली आहे ती अतिशय निंदनीय आहे, घृणास्पद आहे आणि अतिशय गलिच्छ आहे। आज आमच्या 2 वर्षाच्या 5 वर्षाच्या मुली शाळेसारख्या ठिकाणी सुद्धा सुरक्षित नाही, ही अतिशय आज खेदाची गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी त्यांना विरोध करण्यासाठी म्हणून आम्ही इथे एकत्रितरित्या जमलेलो आहोत। आमच्या सगळ्यांची हेच मागणी आहे की या नराधमांना, या अत्याचारांना अतिशय योग्य पद्धतीने, अतिशय जुलमी अशा पद्धतीने त्यांना शिक्षा झाली पाहिजे, लवकरात लवकर झाली पाहिजे। निर्भया हत्याकांडापासून आपण हे बघत आलेलो आहोत की अशा ज्या केसेस, कित्येक केसेस पेंडिंग आहेत। आज जर वर्तमानपत्र तुम्ही उघडले तर अशा कितीतरी बातम्या फ्रंट पेज पासून झळकत आहेत। तर या नराधमांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे, अतिशय कठोर पद्धतीने झाली पाहिजे आणि बँक कर्मचारी म्हणून, भारताचे सुजाण नागरिक म्हणून आमचा यांना सदैव पाठिंबा राहील, भविष्यात देखील राहील। मॅडम, आपण भारतीय नागरिक म्हणून महिलांवरील अत्याचाराचा निषेध करत आहात, पण हातरस ते बदलापूर बदललं काहीच नाही। सरकार बदलतात, नवीन आश्वासनं येतात, महिलांवरील अत्याचारामध्ये काही कमी होत नाही, महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत। याकडे आपण कसं बघताय? याकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोन असा आहे सर की कायद्यामध्ये बदल व्हायला पाहिजे। कायद्याकडून जी शिक्षा दिली जाते ती खूप जास्त वेळखाऊ प्रोसेस आहे आणि त्याच्यामध्ये बरेचसे पुरावे नष्ट केले जातात, FIR व्यवस्थित घेतला जात नाही, मेडिकल चेकअप व्यवस्थित केला जात नाही। त्याच्यामुळे अशी छोट्यातली छोटी केस जेव्हा पोलिसांकडे अप्रोच होते तेव्हा त्याच्यावर सिरियसपणे ॲक्शन घ्यायला पाहिजे आणि या सगळ्या ज्या स्टेप्स आहेत ते अतिशय सिरियसली प्रोसेस व्हायला पाहिजे आणि लवकरात लवकर त्यावर काहीतरी तोडगा निघायला पाहिजे, हीच आमची मागणी आहे। जिथे कायदे बनवले जातात, ती लोकसभा असेल, राज्यसभा असेल, विधान परिषद असेल, विधानसभा असेल, इथे आपल्या भारताच्या राज्यघटनेने अधिकार दिल्यानंतर कायदे बनवले जातात, पण तिथे बसणारे आमदार आणि खासदार मिळून 150 लोकांवर बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत। जर कायदे बनवणारेच बलात्कारी असतील तर दात कोणाकडे मागायचं? ही खरंच आपल्यासाठी खेदाची गोष्ट आहे सर, कारण आपणच त्यांना निवडून दिलेलं आहे। लोकशाही आहे, शेवटी आपणच वोटिंग करून त्यांना इलेक्शन करून निवडून दिलेलं आहे। त्याच्यामुळे खरंच ही आज आपल्यासाठी खेदाची गोष्ट आहे आणि प्रत्येकाने हा स्वतःला प्रश्न विचारायला पाहिजे की जेव्हा मी वोटिंग करतो, जेव्हा मी मतदानाचा अधिकार बजावतो आणि मी ज्याला मत देतो आहे तो खरंच किती कॅपॅसिटीचा आहे, जात धर्म पलीकडे, या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन आज खरंच त्याची लायकी आहे का त्या पदावर बसण्याची, ह्याचा विचार आज प्रत्येक नागरिकांनी केला पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे। महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र समजला जातो, पुरोगामी महाराष्ट्र समजला जाणारा महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचारात वाढ झालेली आहे। ही घटना महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी नाही का? खूप लाजिरवाणी आहे। आपला महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा देश आहे आणि त्यांचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा त्यांच्या राज्यामध्ये स्त्रियांवर अशा काही घटना होत होत्या, कारण स्त्रियांवर अत्याचार होणे काही आत्ताच झालेली बाब नाही आहे, ही वर्षानुवर्षापासून ह्या घटना होत आहेत। तर जेव्हा स्त्रियांवर अशा प्रकारचे अत्याचार होत होते तेव्हा महाराजांनी त्यांचे हात छाटून टाकलेले आहे, अशा जबर शिक्षा त्यांना दिलेल्या आहे। अशा राष्ट्रामध्ये आपण राहतो आणि इथे महिला आपण आतापर्यंत म्हणतो की सुरक्षित आहेत, पण आमच्या छोट्या चिमुरड्या देखील आज त्यांच्या शाळेमध्ये सुरक्षित नाही, भावी होणारे डॉक्टर देखील त्यांच्या ठिकाणी सुरक्षित राहील। आणि हे जे गुन्हे आपल्या समोर येत आहेत हे तर दखलपात्र गुन्हे आहेत, ज्यांची नोंद घेतली गेली आहे पोलीस स्टेशनमध्ये। असे कितीतरी घटना रोजच्या रस्त्यांवर, रोजच्या ऑफिसेसमध्ये होतात। त्याच्यामुळे ही अत्यंत लाजिरवाणी
आणि लांछनास्पद गोष्ट राज्य आहे. सरकारने नुकतीच महाराष्ट्रातील महिलांसाठी लाडली बहीण योजनेचं आव्हान केलेलं आहे. लाडली बहीण योजना लागू केलेली आहे, पण त्या लाडल्या बहिणींची सरकारच्या ज्या भाषा आहेत त्या सुरक्षित नाही. याकडे कसं बघायचं? याकडे सरकारचं लक्ष वेधल्याच गेलं पाहिजे सर. त्याच्यामुळेच आता वेगवेगळ्या जे समूह आहे, छोट्या छोट्या स्तरावर का असेना किंवा मोठ्या स्तरावर का असेना, ते येऊन निदर्शने करत आहेत आणि त्यासाठीच आम्ही आज सगळे जण जमलेलो आहोत. आणि सुट्टीचा जरी दिवस असला, आज आमचा कामाचा दिवस नाहीये, परंतु आज आमच्या मुली देखील बाहेर पडतात, त्या उद्या मोठ्या होणार आहेत आणि त्यांच्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे हा एक माझी जबाबदारी आहे. आणि त्यासाठी आज आम्ही सगळेजण बँकर्स इथे जमलेलो आहोत. महिला. आपलं नाव? माझं नाव श्रुतिका मोहोड, बँक ऑफ महाराष्ट्र, ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन, औरंगाबाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 66वा वर्धापन दिन शुक्रवारी विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला. सकाळी ध्वजारोहणानंतर कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य सोहळा झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर रवींद्र कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. तर प्रख्यात लोक कलावंत पांडुरंग घोटकर, प्रकुलगुरू डॉक्टर वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर, लोक कलावंत कृष्णा मुसळे यांची यावेळी उपस्थिती होती. प्रख्यात लोक कलावंत ढोलकीपटू पांडुरंग अण्णासाहेब घोटकर यांना या प्रसंगी जीवन साधना पुरस्कार व सन्मानपत्र देण्यात आलं. जय श्रीमान. माननीय कुलगुरू महोदय से ध्वजारोहण के लिए अनुरोध करता हूं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज ही दोनही व्यक्तिमत्व आपण सर्वांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहेत. आज ते आपल्यामध्ये जरी नसतील तरी त्यांचे विचार आणि कार्य आपण सर्वांना सदैव प्रेरणा देणार आहे. विद्यापीठ परिसरामध्ये या दोनही महापुरुषांची स्मारकं उभारण्यात आलेली आहेत. जे जे अभ्यागत विद्यार्थी, शहरातील नागरिक या ठिकाणी येत असतात त्या सर्वांना डॉक्टर फुलारी सरांना मी अशी विनंती करतो की आपण डॉक्टर कुलकर्णी सरांचं स्वागत करावं. विद्यापीठातर्फे हे मानचिन्ह, ही प्रतिमा देऊन कुलकर्णी सरांचं स्वागत करण्यात येत आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे कुलकर्णी सरांसाठी. डॉक्टर रवींद्र कुलकर्णी सर सिनेट आणि अकॅडमिक काउन्सिल मेंबर म्हणून सरांना कामाचा अनुभव आहे. यासोबतच IIT, NIT आणि आयसर या संस्थांमध्ये निवड समितीत तज्ञ म्हणून सरांनी जबाबदारी सांभाळली आणि व्यक्तिगत आपल्याकडे या ठिकाणी आलेला आहे. यानंतर मी आपल्या विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर फुलारी सरांना अशी विनंती करतो की आपण उच्च शिक्षण विभागाचे आपण समोर यावं की आपण कृष्णाजी मुसळे यांचं या ठिकाणी स्वागत करावं, सत्कार करावा. आता या दोनही पितापुत्र मान्यवरांचा, कलाकारांचा या ठिकाणी एक अतिशय सुंदर
आणि कलाविष्कार आपण अनुभवणार आहोत. तत्पूर्वी कृष्णा मुसळे यांचं स्वागत करण्यात येते. आपण कृष्णाजी यांच्या विविध टेलिव्हिजन माध्यमांमधून आपण त्यांच्या कलेचा आविष्काराचा अनुभव घेतच असतो आणि आज प्रत्यक्ष आपण ही पितापुत्र यांची जी जुगलबंदी आहे ती आपण अनुभवणार आहोत. सर्व मान्यवरांचे खूप खूप धन्यवाद. कारण मला पण फार जास्त बोलता येत नाही, फक्त जे बोलायचं असतं ते वाद्यवरनं बोलतो मी. आणि आमचे रसिक मायबाप त्यांना पण मी खूप खूप मनापासून धन्यवाद देतो. आजचा जो कार्यक्रम आम्ही बाप लेखाची जुगलबंदी म्हणता येत नाही याला, ही गुरु शिष्य परंपरा म्हणू आपण या गोष्टीला. कारण हे देवाणघेवाण आहे आणि आमचे वडील इकडं म्हणजे ह्याच गावचे आणि मी बीड मराठवाड्यामधलंच आहे. आणि आता जी काही सेवा चालली आहे आता सर आहेत समोर की हे आपलं लोक तालवाद्य एवढं जगामध्ये प्रसिद्ध आहे. ढोलकी हे वाद्य लोकांना माहिती, पण ह्याचा शास्त्रोक्त अभ्यास कसा मांडायचा हा मी मुंबई विद्यापीठातून गेले 20 वर्ष मी हे करतोय कार्य करतो. आणि हे लोकांसमोर आणि विद्यार्थ्यांना की बाबा हे आपलं महाराष्ट्रातलं वाद्य हे कसं आपल्याला अजून जगात नाव कीर्तीला ह्याचं उदो झाला पाहिजे त्याने मी प्रयत्न करतोय. आणि जे आज काही आमच्या दोघांचं वादन होईल ते आपण गोड मानतो. धन्यवाद. काही गोष्टी बोलत आहेत की बेसिक कसं वाजवलं जातं, पूर्वी कसे लोक शिकवत होते आणि आता काय अजून आम्ही त्याच्यात प्रकार केलाय तर मी त्या गोष्टी पण अजून बदलून सांगते. परत नमस्कार करतो. म्हातारा माणूस हे सांभाळून घ्या मला. माझ्या बाजूला तो मला सांभाळून घे. माझा हात एवढा चालत नाही, पण ओढ मानून घ्या. जे काही चुकलं ते माझं काय जे चूक असेल ती माझी, चांगलं जे असेल तर तुमचा रसिकांचा आशीर्वाद. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. बदलापूरची घटना तसेच इतरही काही ठिकाणच्या प्रकरणात पोलिसांची भूमिका तसेच राज्याचे गृह खाते या संबंधाने आपला आक्रोश दाखवण्यासाठी विरोधी पक्षाच्या वतीने प्रधानमंत्री मोदींचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी पोलिसांनी निदर्शन करणाऱ्यांना मोदींच्या समोर जाण्यापासून रोखून धरलं. यावेळी मोठ्या संख्येनं काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी आंदोलनात भाग घेतला. अंग्रेजों ने अन्याय नहीं करे, उससे ज्यादा अन्याय कर रहे अन्याय कर रहे, अंग्रेजों से ज्यादा अन्याय कर रहे. अरे रोड पे फिरने दे रहे हमको, हमने क्या करे, हमने कुछ करे रस्ते भी नहीं अंग्रेजों ने भी नहीं करे, अंग्रेजों ने भी नहीं करे. फुलंब्री इथं किरकोळ कारणावरून एका तरुणाचा चाकू मारून खून करण्यात आला. शहरातून फुलंब्रीला गेलेल्या काही युवकांनी पानटपरीवरून बार घेतला. मात्र यावरून किरकोळ भांडण झालं आणि वाद झाल्याने शहरातून गेलेल्या 8 जणांच्या
टोळक्याने पानटपरी चालक मुनीर खान याला चाकूने भोसकून मारले। या प्रकरणी मुख्य आरोपी सचिन पन्हाळे याच्यासह 8 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अति रक्तस्राव झाल्याने नजीरचा मृत्यू झाला तर त्यास वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेख सुलतान यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत। भैया उनको अरे गावली काय देखणे एकने गावली काय तो तिथं गावली काय देखणे हाँ मनोज जरांगे पाटील यांची भूमिका येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी काय असेल याबाबत अद्याप तरी काही निर्णय झाला नाही, परंतु त्यांनी पाठिंबा द्यावा म्हणून अनेक जण आतापासून प्रयत्नशील आहेत। विधानसभेची निवडणूक लढण्याची इच्छा असलेल्या वंदना म्हस्के यांनी नुकतीच जरांगेंची भेट घेतली। तुम्हाला शूट करायचंय का? रेस करायची पण ट्रायपॉड लावा नंतर रेस चालते 20 मिनिटं 15-20 मिनिटं तुमचा हात गळून देईल नाही ते मला अत्यंत चुकीचं वाटतं। ह्या विषयाने मी उभं राहण्याचं मत आहे। जे अन्याय आहे, जे माझ्यावर जे अन्याय घडला आहे का खरंच अनेक व्यक्तीवर जो अन्याय घडतो ते त्याला जाणतं का ते अन्यायाचा काय विषय असतो। आणि लोक म्हणते की आतंकवादी कुठून पैदा होतो, त्याच्यावर अन्याय करते। जर तो सत्य असून जरी अन्याय जरी होत असेल ते तो आपल्या भारतातच आतंकवादी तयार होतो। कसा होतो की तिथं न्याय मिळत नाही। आज त्या महिलेवरती जो अन्याय झाला याच्या आपल्या बदलापूर हा मुलीवर कट करा जे बदलापूरमध्ये ज्या चिमुकलीवर जे अन्याय घडलेला आहे त्या विषयावरती कठोर अशी कारवाई झाली पाहिजे, कठोर असा कायदा नेमला पाहिजे। जे छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळात होता ना, त्याचे हात पाय कलम करून चौरंगावर बसून त्याला येशीत ठेवणं हा कायदा अत्यंत चांगला होता आणि तो कायदा पुन्हा अंमलात आणावं अशी आमची महिलाच्या थ्रू माझी मागणी आहे की जेणेकरून तो अत्याचारी वारंवार मेला पाहिजे। एकदाच मारल्यानं फाशी द्यायल्यानं त्याला ते हे नाही वाटणार, पण जे वारंवार जो मरतोय ना रोजच्या रोज ते तसा ते कायदा जे छत्रपती महाराजांनी जे काढला होता तो कायदा अंमलात आणून आणि तसं त्या जे अन्याय करणार ज्या आरोपीवर तो तसा कायदा शासनाने आपल्या गृहमंत्र्यांनी ते करावं आणि जे महिला जे सुरक्षित राहावं असं माझी कळकळीची विनंती आहे। आणि जे अत्याचार करणाराचं त्याचा जाहीर निषेध आणि मी जे समाजसेवात मी जे आज उभं राहण्याची माझी जे मागणी करण्यासाठी गेले, मला याच्यात मोठेपणा किंवा मला उमेदवारी मिळावं ह्या विषयावर नाही। जो अन्याय घडतो त्या अन्यायासाठी मी महिलासाठी आमदारकीच्या पुढच्या पदावर मी प्रत्येक महिलाला आवाहन करते की पुढच्या पदावर जाऊन जसं आपले जिजामातानं जसं छत्रपती तयार केला होता तसं छत्रपतीच्या सारखं स्वराज्य आपलं सुटसुटीत झालं पाहिजे। छत्रपतीनं सांगलं होतं का माझ्या शेतकऱ्याच्या शेतमालाला जे हात लावीन त्याचे हात कलम करण्यात येईल, पण आज ह्या देशामध्ये आज शेतकऱ्यांचा हमी भाव पीक हा दिनंदास लुटून नेत आहे लोक, त्याला हमी भाव मिळत नाही। मग कुठे ती छत्रपतीची भाषा, कुठे या राजकीय लोकांची ह्या मंत्र्याची लोकशाही असं नसायला पाहिजे। तो कायदा शेतकऱ्यांच्या व समाज गरीब कामगार हे जे महिला हे सगळ्यांवर
ते कायदा लागू झाला पाहिजे आणि त्या कायद्याचा निर्णय भेटला पाहिजे ह्या हिशोबाने म्हणून दादा जरांगे पाटील यांच्याशी भेट घेऊन मग अत्यंत कार्य शीतळ आणि समाजाच्यासाठी अत्यंत पवित्र आहे आणि हे कार्य कसं पुढं जाईल हे समाजाने मला जसं जसं पुढं पाऊल टाकण्याची जी दिशा देईल त्या दिशेनं मी जाणार आणि जर मला हे नाही बी भेटलं तरी समाजसेवा ही माझ्या अंतःकरणात. गेल्या 2 दिवसात पावसाने चांगलीच हजेरी लावली. शहर आणि परिसरात बऱ्यापैकी पाऊस पडल्याने अनेक सखल भागात पाणी साचले. पाण्याचा व्यवस्थित निचरा होत नसल्याने अनेक वसाहतीतील रहिवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. महानगरपालिका प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं अशी मागणी या भागातील महिलांनी केली आहे. सगळ्यांचं आमचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. लहान मुलं वगैरे त्यांना खेळायला काही जागा नाही. इथं सगळं पाणी ड्रेनेजचं पाणी त्याच्यामध्ये मिक्स होऊन येतं. नेहमी आम्ही तक्रारी केल्या, फोटो दिले, पण नगरसेवकांनी इथं जाळी वगैरे बसवून दिली नाल्यावर, पण पूर्ण कचरा वगैरे तिथं अडकला की पूर्ण पाणी इथे घरांमध्ये घुसतं पाणी. त्याच्यामुळे सगळ्यांना नेहमीचाच त्रास या जवळपास आम्हाला इथं 40 वर्ष होत आहे राहायला. 40 वर्षापासून हाच प्रॉब्लेम आहे. माझ्या घरात सारखं पाणी, पहिल्याच याच्यात पाणी जातं. लहान बाळ घरात आहे, असं वाटतं घरं विकून टाकू आणि दुसरीकडे राहायला जायची माझी तयारी आहे. तुम्ही जाळी बसवली तर समोरची जाळीचं तुम्ही बंद केलं आणि समोर नालीला पाणी काढलं तर अक्षरशः माझ्या घरात पाण्याच्या लोंढ्यात 4-4, 5-5 वेळेस पाणी लोटत राहते. आता किती दिवस करायचं? येऊन पहा, तुम्ही चौकशी करा माझ्या घरात येऊन. तुम्ही या प्रत्यक्ष पाहून जा. माझ्या घरात पूर्ण गाळ साचलेला आहे. काल मी गावाला गेली तर 5-7 वेळेस पाणी लोटलं. आता सुद्धा मी 4-5 वेळेस पाणी लोटून कंटाळली. लहान बाळ माहेरी पाठवलं तिच्याकडे मी फक्त पाण्यासाठी. तर याचं काय करायचं काय नाही ते आम्हाला सांगा तुम्ही. नाही तर मग येऊन तुमच्याकडे तक्रार करायची का, भांडणं करायचे का? हे चांगलं आहे का? आम्हाला राहून किती वर्ष झाले, किती वर्षापासून त्रास आहे आम्हाला. आपण तर मतदान करतात ना. मतदान करायचं करतो ना आम्ही, तुम्हाला करत नाही असं थोडी. पाण्याचा त्रास असा आहे, जवळपास 20 वर्ष झाले. स्मशानभूमीपासून पाणी येतं, पूर्ण जादवाडीचं पाणी येतं, कमरा इथलं पाणी येऊन घरामध्ये जातं एका साईडच्या लोकांच्या. एवढा त्रास आहे आम्हाला. नाल्याचं पाणी येतं, चेंबरचं पाणी येतं. 20 वर्षापासून याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही. त्याच्यामुळं अधिकाऱ्यांनी याच्याकडे लक्ष देऊन सनी पाण्याचा सॉल्व करा. आतापर्यंत तुम्ही आता महानगरपालिका सिडको प्रशासनाला कधी आता निवेदन दिलेलं आहे? असं काही निवेदन दिलं नाही आम्ही. फक्त नगरसेवकाच्या कानापर्यंत घातलं. याच्या व्यतिरिक्त 2-4 जण नगरसेवक झाले, पण याचा काही प्रश्न सुटला नाही कोणाकडूनच. ठीक आहे. तर आता असं आमचं मत आहे की याच्यावर काहीतरी करा. हे पाण्याचा आणि जास्तीत जास्त चेंबरचा त्रास आहे आम्हाला. ते तिथपर्यंत मोठी लाईन आहे, पुढे लहान आहे. ते ब्लॉक झालं का सगळं या पाण्यात वाहून येते. इथं प्रत्येकाला वास येतो. इथं दारापुढे सगळ्यांच्या खूप वास येते पाहायचा. आम्ही बरेच वेळेस महानगरपालिकेत सांगितलं, नगरसेवकाला सांगितलं, पण त्याचा काही बंदोबस्त झाला नाही अजून. आतापर्यंत सगळ्यांना सांगू सुद्धा की या महिलांनी पण आतापर्यंत कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. तर कृपया कुणी का होईना आमचे एवढी प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तर बरं राहील. आम्ही प्रत्येकाला सांगून कंटाळले. प्रत्येकाच्या घरात पाणी जातं, घरात सगळे नुकसान होते आमची. इथून तर आमच्या पूर्ण कॉलनीमध्ये ह्या पाण्याचा त्रास आहे. तरी कृपया आमच्याकडे लक्ष द्या आणि आमचा एवढा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, हीच आमची विनंती आहे तुम्हाला. आता हे सगळ्यांनी तर प्रश्न सांगितलेले, प्रॉब्लेम सांगितलेले, समस्यावर काय सोल्युशन निघलं ते तर माहीत नाही, पण कमीत कमी माझ्या मते 15 ते 20 वर्षापासून हा प्रॉब्लेम आहे. याच्या आधी किती नगरसेवक आले, किती गेले ह्या 15 वर्षात मी काउंटिंग करू शकत नाही, सॉरी माफ करा. पण हे कोणी ना कोणी एका नगरसेवकाने पुढे येऊन हा प्रॉब्लेम जर सॉल्व्ह केला तर नक्की सॉल्व्ह होईल. आणि हा कॉलनीचा प्रश्न आहे ना, जो नगरसेवक इथे निवडून येतो त्याच्या कॉलनीचा प्रश्न आहे ना, हा त्यांनी केलंच पाहिजे. बाकीच्या वेळेस तुम्ही कसं प्रत्येक ठिकाणी येतात, ताई माई अक्का वगैरे म्हणतात ना, तसं हा महिलांचा अरे आम्ही हरिपाठाला येतो तर वरिष्ठ महिला इथे पडतात हो. आता हे सध्या आम्ही वरिष्ठ महिला, ही महिला एक जी आहे तिचं वय 70 आहे. ती हरिपाठाला येते का देवदेव करायचं आहे म्हणून, पण याच्यात पडल्यावर तिचा हरिपाठ काय कामाचा? याच्यावर काहीतरी सोल्युशन करा.
बाकीच्या गोष्टीकडे थोडं लक्ष द्या, नो डाऊट लक्ष देऊ नका असं आम्ही म्हणत नाही, लक्ष द्या, पण ही समस्या पण सॉल्व्ह करा तुम्ही. आणि नगरसेवक आहे तर आम्ही तुम्हालाच सांगणार आहे ना, तुमचा तो अधिकार आहे. सध्याला तर नगरसेवक नाही, आता सध्याला सगळे आता माझी 15 वर्षापूर्वीची गोष्ट करते मी. हा प्रॉब्लेम माझ्या मते 15. आणि याबरोबर आजचं हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा आमच्या पुढील बातम्यांच्या वेळी भेटूया. तोपर्यंत नमस्कार.